काकू समजून काका अंथरुणामध्ये जवळ आले. नंतर, "काका, मी अनुराधा आहे, काकू नाही." काका तर थांबलेच नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गावाकडच्या चेतन काकाचा सकाळी अनुराधाला फोन आला होता. काका अनुराधाला म्हणाले, "अनुराधा, लग्न झाल्यापासून तू आलीच नाही भेटायला. एक दिवस ये गावाकडे वेळ काढून." अनुराधा आणि चेतन काकाचं काही नातं नव्हतं, पण अनुराधाचे आईवडील चेतन काकाच्या शेजारी राहत होते. अगोदर अनुराधा पण खूप वर्ष तिथे राहिली होती, त्यामुळे अनुराधाने त्यांना काका मानलं होतं. अनुराधाचा नवरा इंजिनियर होता. तो 5-6 दिवसासाठी विदेशात जाणार होता. मग अनुराधाने विचार केला की तसं पण ती 5-6 दिवस एकटीच राहणार घरी. मग काकाने बोलवलं आहे तर त्यांना भेटून यावं. चेतन काकांना 2 मुले होती, पण ते दोघेही वेगळे राहत होते. चेतन काकापासून चेतन काका आणि काकू दोघे सोबत राहत होते. काकाला तर काकूशिवाय करमत नव्हतं. ते तर काकूपासून एक दिवस पण दूर राहू शकत नव्हते. काकू चेतन काकांना नेहमी सांगायची, "आता आपल्या मुलांचे पण लग्न झाले, तरी पण तुम्ही अजून मला एकटं सोडत नाही. मी तुम्हाला तुमच्या जवळच पाहिजे." काकूने कितीही सांगितलं तरी काकांची ती सवय होतीच. कोणी काकांकडे मुक्कामी थांबलं तरी पण काका एकदा तरी काकूला जवळ बोलवत होते. काकू तर त्यांच्या अशा सवयीला कंटाळून गेली होती. पण काकू तरी काय करणार, काकांची सवय तर जात नव्हती. अनुराधा चेतन काकाकडे आली होती. खूप दिवसांनी ती आली, त्यामुळे काकू अनुराधाला म्हणाली, "2-3 दिवस थांब आता." रात्री चांगलं गोडधोड जेवण झालं. काकू चेतन काकांना म्हणाली, "आता तुम्ही 2 दिवस समोरच्या खोलीमध्ये झोपा." काका म्हणाले, "अनुराधाला झोप लागली तर थोडं ये मग." काकू म्हणाली, "झोपा आता, खूप रात्र झाली." काका झोपले, पण त्यांना परत जाग आली. ते आता काकूची वाट बघू लागले की काकू केव्हा येते. सकाळचे 4 वाजले होते. काकू आली नाही. काकांना आता काही राहावेना. सकाळी लाईट पण गेलेली होती. काकू आणि अनुराधा ज्या खोलीत होत्या त्या खोलीतून कोणीतरी बाहेर आलं आणि बाथरूममध्ये गेलं. काकांना वाटलं अनुराधा गेली असेल. काका लगेच खोलीमध्ये गेले आणि अंथरुणामध्ये जवळ जाऊन काकांनी तर लगेच थोड्या वेळाने आवाज आला, "काका, मी अनुराधा आहे, काकू नाही." अंथरुणामध्ये अनुराधा होती आणि बाथरूमला काकू गेली होती. काकाने तर काकू समजून अनुराधासोबतच. अनुराधाने 2-3 वेळा काकांना सांगितलं की काकू नाही, तरी पण काका काही थांबलेच नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.